कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने राजस्थान येथून केले जेरबंद। फिर्यादी श्री पंकज कुमार आनंद कुमार ठाकूर यांची IS इन्फ्रास्ट्रक्चर अँड बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भागीदारीमध्ये अडगाव, निफाड, औरंगाबाद या रस्त्यांचे बांधकाम केले होते। सदरच्या बांधकामाच्या नुकसान भरपाई पोटी मिळणाऱ्या मोबदला रक्कमपैकी 12,61,68,000 एवढी रक्कम खोटे व बनावट दस्त बनवून त्या बँकेत सादर करून आरोपी शकूर अहमद, जमालुद्दीन सय्यद व इतर यांनी साध्याचे इमॉर्टल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे वर्ग करून सदर रकमेचा कट कारस्थान राखून फिर्यादी यांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील मुख्य आरोपी शकूर सय्यद हा इंदोर येथून सध्या जिल्हा सीकर राज्य राजस्थान येथे पळून गेलाय। सदरच्या बातमीवरून तात्काळ राजस्थान येथे रवाना झाले। दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी जिल्हा सीकर राज्य राजस्थान येथे पोलीस पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून आरोपी शकूर सय्यद हा फतेपूर रोड, अलीनगर, सीकर या परिसरातून शकूर अहमद, जमालुद्दीन सय्यद वर्ष 60 राहणार फ्लॅट नंबर 11 यश अपार्टमेंट, धामणनगर चौक, तिडकी कॉलनी, नाशिक या शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, भूषण सोनवणे, कल्पेश जाधव, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक आधाव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।